एवढे सगळे हे लोक मला असे बघतात बोलतात ना, तुझं इथं असतं ना बाई मारून बिरून निघून पण गेला असता इथून. 2 BHK रूम आहे. आमचा बेडरूम वेगळा आणि पोरींसाठी वेगळा आहे. आम्ही लिव्हिंग मध्ये राहतो. तो असा आहे ना, मला कोण काय बोललं ना, बाहेर जाऊन तो फाडून टाकल तो डायरेक्ट. तुला सांगू, त्याला काहीच व्यसन नाहीये, काहीच. करमत नसेल ना त्याला आता? अगं 3 वर्षात त्याने कधी त्याच्या हाताने जेवलाच नाही. माझ्याच हाताने 3 वर्ष झाले, माझ्याच हाताने. मग मला असं वाटतं, अरे काय होत असेल, कसं होत असेल काय माहिती. आणि म्हणजे असं एक अशी मुलींना आवड असते ना, देसी बॉय असा पाहिजे, तसाच आहे ना. एवढे सगळे हे लोक मला असे बघतात बोलतात ना, तुझं इथं असतं ना बाई मारून बिरून निघून पण गेला असता इथून. असं यार कसलं भारी, कसलं छान. मला पण शोध एखादा बॉयफ्रेंड. फॅन आहे त्याची, म्हणजे मी तुझी पण फॅन आहे, पण आता आपण कॅज्युअल झालो ना, आता फॅन मोमेंट म्हणून मी तुला बोलली. पण मी त्याची फॅन आहे. मला त्याचं गाणं खूप आवडतं. तुला माहिती आहे, आम्ही फिरायला जेव्हा जातो ना, माझ्यासोबत कोण नाही फोटो काढत. जेव्हा एवढे त्याच्यासाठी वेड आहेत, पण माझा हात कधीच सोडत नाही, कधीच नाही. कोण पण फोटो काढायला आले ना, पण मी तिकडे माझा फेस कव्हर करते, असं पकडूनच देणार फोटो. असं 3 वर्ष झाले ना आता, पण मला कधीच वाटत नाही की माझं प्रेम किंवा त्याचं प्रेम कमी झालं. मी खूप ओरडते, खूप चिडचिड करते, तरी पण सगळं सहन करून आहे ना, ओरडली ना बाहेर जाऊन बसणार, परत आतमध्ये येणार, झाली का शांत, आणि मग बोलणार असं. मग मला त्याच्या अशी आठवण आली ना, मला लय रडायला येतं की. नाव काय त्याचं पूर्ण?